श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 459। रानाई साला स्वातंत्र्य निरूपण। रानाई साला भूक लागली, ती शिदोरीकडे बघायची आणि लाखाई साची वाट पाहायची, तशीच सर्वज्ञांकडेही पाहायची। तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले, बाई जेवा जा। तिने सांगितले, नाही जी, लाखाईसा येईल मग जेवू वाढेल, कारण तिची आणि माझी शिदोरी एकाच ठिकाणी आहे। सर्वज्ञांनी सांगितले, बाई स्वातंत्र्य हा मोक्ष, परतंत्र्य हा बंध। मग सर्वज्ञांनी तिला विचारले, बाई तुम्ही काय करत असता? तिने सांगितले, जीजी वडील धान्य मागतात, त्याने अन्नाची सामुग्री होते, मीही धान्य मागते, सूत काढते, त्याचे तेल मीठ कपडे वगैरे होतात। सर्वज्ञांनी सांगितले, बाई धान्य मागू नका, सूत काढू नका, भिक्षा मागा। तिने विचारले, जीजी तरी कपड्याचे कसे करायचे? सर्वज्ञांनी सांगितले, बाई सुडे मागी जेती, मग आपुले अंग झाके ऐसे कीजे, आचडे बहिवास न नेसीजती। तेव्हा रानाईसाने विचारले, जीजी मागितल्यानंतर कोण देईल? सर्वज्ञांनी सांगितले, बाई पृथ्वी येसने रवन असे आणि परमेश्वरा येसनी देवता असे, मात चिंदी चिरकुटी नेनो कैची मिळेल की? दिवस मावळता लाखाईसा आली, तिने विचारले, रानाई तू जेवलीस? तिने सांगितले, मी तुमच्याशिवाय कसे जेवण करू? मग तिने शिदोरी सोडली, तिला आंबील भात वाढू लागली। तेव्हा सर्वज्ञांनी विचारले, बाई हे काय? तिने सांगितले, जीजी हा दही भात। सर्वज्ञांनी पुन्हा विचारले, हे काय बाई? जीजी हा दही भात। एकाच्या मताने हा वरण भात। मग सर्वज्ञांनी सांगितले, बाई हा वाडा आणि हा नको। त्यावर बाईसाने लाखाईसाला म्हटले, आपण तिकडे गरम गरम जेवण करून आली आणि हिला आंबील भात वाढतेस? नको वाढू, ही बाबांबरोबर जेवण करेल। मग तिला सर्वज्ञांनी दहीभात खाऊ घालविला। तेव्हा संध्याकाळी सर्वज्ञांसाठी आबाईसाचा उपार आला। मग सर्वज्ञांना पूजा वसर केला, जेवण झाले, गुन्हा केला, पानाचा विडा घेतला, नंतर सर्वज्ञ झोपले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।